सर्व समाजाला तोडणारे एक नाव म्हणजे दीपक भाऊ केदार. विनंती करतो की आपण कमी शब्दामध्ये आपलं म्हणणं मांडावं. मला कामून बोलू द्यायचं नाही हेच कळालं नाही. तो लक्ष्मण हाके तर लय उड्या मारेन. कंट्रोल मध्ये फक्त दीपक केदार मुळे. मित्रांनो, बीड पासून हा झंझावात चालत आलेला आहे आणि हे जर मोर्चे निघाले नसते, हा आक्रोश झाला नसता, तर या वाल्मिक कराडला मकोका लागला नसता. हा आवाज झाला म्हणून या ठिकाणी हा मकोका लागलेला आहे. मित्रांनो, आज या मोर्चामध्ये अनेक लोक आहेत. मी 2 मिनिटांमध्ये संपवणार आहे. पण या झाडाखाली सावलीला धरून काही जण बसलेले आहेत. काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत. सावलीला धरून तुम्ही बसलात. या वैष्णवीकडे बघा, या लेकराकडे बघा, तिच्या डोक्यावर काहीच नाही. या उन्हात ती का बसले? तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. या उन्हात सूर्यवंशी का बसलाय? तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही. विचार करा, या संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली. त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधमांनी लघवी केली. त्याचे डोळे जाळले, त्याला हाडहाड करून मारलं. या छत्रपती संभाजीनगरला घाटीमध्ये ज्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशीचं त्या ठिकाणी मृतदेह आला, कुणाची हिंमत झाली नाही. त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं. त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली. किती वेदना झाल्या असतील. संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील. अरे पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही, आम्ही बोलायचं नाही. कोणताच मायचा लाल आम्हाला रोखणार नाही. यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि नाटक सोडा. अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो, नाव घेत असतो. हे नाटक सोडा. अजित पवार, तुम्ही बीडचं पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला. मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय. तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्री पद सांगितलं, मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही? तुम्हाला वाटतंय चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाही? हे सगळे नाटक आहे. अजित पवार यांनी बारामतीचं पालकमंत्री पद घेतलं आणि बीडचं सुद्धा घेतलं. जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची. पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाडो आहे, सावली आहे, शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत. हे असणार या ठिकाणी चित्र आहे. हे आम्हाला कळत नाही, हे आम्हाला समजत नाही. या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही. सोमनाथ सूर्यवंशीसाठी, आमच्या विजय बापा वाकोडेसाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो, आम्हाला मोर्चे करावे लागतात. आणि शेफाली खानला 2 दिवसात न्याय मिळतो. मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफाली खानचा फोटो घ्यावा लागेल, पण मोर्चा नाही, आंदोलन नाही, निवेदन नाही. त्यांचा आरोपी अटक झाला. स्पेशल एन्काउंटर दया नाईक कमराला बंदूक लावून तिथं गेला. मीडिया, ट्विटर, नेते सगळे शेफाली खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले. अरे बाबा, दलितांच्या लेकरांनी, मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं, खंडणीखोरांच्या विरोधात लढले. आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही, आमच्या
हाके बराळ्याचं हॉस्पिटल किती जणांना माहित आहे? त्याला बराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे. कोपर्डी 2 होणार आहे म्हणे मोर्चातून. काय येड सटाकलंय का काय मला काय कळणार. आणि म्हणे शेतकऱ्याकडे 10 लाख रुपये आले कुठून? अरे शेतकऱ्याची लायकी काढतो. शेतकऱ्याची लक्ष्मण हाके लायकी काढणार. कोपर्डी 2 आणणार म्हणे. हे असं बोललं तरी कोणी चौकशी करत नाही. काय याला ताब्यात घेतलं जात नाही. कोण दंगल घडवणार आहे? काही नाही. कोपर्डी 2 नाही. या ठिकाणी फक्त लक्ष्मण हाकेच्या पोटात दुखतंय. कारण मोर्चामध्ये निळा, भगवा, पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय. दुसरं तिसरं काही नाहीये. हे आंदोलन हत्याकांडाच्या विरोधात आहे. पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय. म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय. दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो की हा बंड आता आपल्याला आणखी तीव्र करावं लागणार आहे. कारण न्याय मिळत नाही. लॉंग मार्च करावं लागला. संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलं. टाकीव चढावं लागलं. जेव्हा जेव्हा मीडियाचा बूम आमच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर तोंडासमोर जातो, त्या चष्म्यातून तिचे अश्रू टपकन टपकतात. अरे कधी न्याय देणार? या लेकरांनी न्याय मागत किती दिवस फिरायचं? तुम्ही आणखी एक कृष्ण आंधळ्याला अटक केली नाही. अशोक गोरबांडवरती 302 दाखल केला नाही. अरे ती जिगरबाज माऊली आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि संतोष देशमुखची लेक सरकारचे 10 लाख रुपये तोंडावर फेकून दिले. आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेकी कधी न्याय देणार आहेत? न्यायासाठी आम्हाला वनवन भटकावं लागतंय. न्याय 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 मागतोय तर म्हणतायत राजकारण करते. काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने? इथं आनंदराज साहेब आलेले, बाबासाहेबांचे नातू आलेले. पहिल्या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे आले. अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का? हे इथं आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी, फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता राजकारण करता, तुम्ही म्हणता जातीवाद करता. जातीवाद नाही. संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बरं, गुन्हेगाराचे बी भक्त निघलेत. भक्त कुणाकुणाचे? भक्ताची आहे व्याख्या बघा. ती रस्ता रोको झाला त्या माऊलीला काय करावं कळानाच. हुई हुई हुई. अरे तिच्या अंगातच आलं ना. तिला बोलीलं कासाठी हेच माहित नाही तर अंगात येणार नाही तर काय होणार आहे? बिचारी असं घुमून घेतलं. काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देतात का काय तोंडात काय माहिती. कुणाचं समर्थन करतो? अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर येता. कुठे बीडची पोलीस? का तुम्ही लाठी मारली नाही? परभणीचे पोलीस कुठे? अरे संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही टायर जाळला असेल, पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर जाळणाऱ्याला काठी का मारली नाही? परभणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय. इथं दानवे साहेब आहेत, जलील साहेब आहेत. आपला मोर्चा निघलाय. कुणी बोलणार आहे की नाही? मार्केट चालू आहे, गाड्या लावल्यात. हे योग्य नाहीये. हे योग्य नाही. आमचा आवाज दाबू नका. आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी दाबता कामा नये. गुन्हेगारांचे भक्त वाढलेत, प्रतिमोर्चे काढणाऱ्यांची हिंमत वाढली. आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले, अन्यथा काही करायला निघाले असते. हार्वेस्टर म्हणे 10 लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून? अरे योजना काढली तशी आधी 10 लाख रुपये पाहिजेत. लोक नातेवाईकाकडून उसने घेतात, लोक शेती घाण ठेवतात आणि तुम्ही म्हणता 10 लाख रुपये कुठून आणले? आणि पुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं? अरे 10 लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराचं समर्थन करू लागलाय. आणि म्हणून
यशस्वी होत नाही तोपर्यंत ऊन वारा पाऊस काहीच नाही, हा लढा चालत राहील असंच आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद भाऊ, खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं. यानंतर